आपल्या काही जणांना असा प्रश्न पडला असेल की आय टी क्षेत्रातून एकदम चित्रपट क्षेत्रात पदार्पण का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्यामध्ये असं म्हणतं की आय टी क्षेत्रात आम्ही यापुढे काम करत राहणार आहे, की दॅट इज माय ब्रेड अँड बटर, आय विल कंटिन्यू टू डू दॅट बिझनेस. परंतु हे फिल्म प्रोडक्शन करण्याचं एक मला इच्छा होती, एक साईड बिझनेस म्हणून म्हणा किंवा एक म्हणजे काहीतरी वेगळं करून दाखवायचं म्हणून. आणि स्वतः एकतरी असा चित्रपटाची निर्मिती करून तो पडद्यावर सादर करायचं माझं एक स्वप्न होतं. आणि दुसरं माझी मी लिहिलेली कथा पडद्यावर यावी अशी माझी लहानपणापासून इच्छा होती. म्हणजे आम्ही लहानपणी प्लाझा चित्र आल्या त्याच्यामध्ये आम्ही जाऊन बघायचं, तर त्यावेळी वाटत होतं की अरे म्हणजे असं आपलं पण नाव यावं किंवा आपल्या आईवडिलांचं नाव यावं. आणि हा चित्रपट त्यांनाच ॲक्च्युली डेडिकेट केला आहे, माझ्या आई बाबांना. आणि तुम्हाला दिसेल त्यांचं नाव पडद्यावरती. तर तेच एक स्वप्न होतं आणि ते आज पूर्ण व्हायला जात आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल माझ्या दोन्ही फार म्हणजे लहानपणापासून फार कष्ट केलेत. म्हणजे बऱ्याचशा एका म्हणजे कोंडाळीच्या इथल्या छोट्याशा 15 बाय 10च्या खोलीत आमचं बालपण गेलं. आणि तिथून आम्ही सुरुवात केली. म्हणजे तिथून बालभवन विद्यामंदिर आणि म्हणजे त्यांचे कष्ट मी पण बघितलेत, तुम्ही पण बघितलेत. आणि तेच त्यांना मला एक गिफ्ट द्यायचं होतं की मला पण तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे, तुमचे कष्ट अमूल्य आहेत. त्यामुळे मी म्हणजे पैशाची असे काही पर्वा नाही केली, की एक स्वप्न आहे, स्वप्न अमूल्य असतात, माणसं अमूल्य असतात. आणि आणि म्हणूनच मी म्हणजे हे सगळं आईबाबांच्या संस्कारांमुळे त्यांच्या कष्टांमुळे शक्य झाले. म्हणून हा चित्रपट मी त्यांना समर्पित केला आहे. तर त्यांचे शतशः आभार. ॲक्च्युली ती माझी वाईफ मनीषा कॉल करते आणि शी वॉन्ट टू लिसन व्हॉट आय एम सेइंग. कारण तिने पण मला फार साथ दिली, तिचे पण आभार. त्याच्या पिक्चरमध्ये तिचे पण आभार मानले. कारण शेवटी म्हणतात ना की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. तर आय एम लकी टू हॅव हर. पण ती इथे येऊ नाही शकली, पण कारण तिथे आमचं ऑस्ट्रेलियामध्ये पण सगळं बघायचं असतं आणि मुलं वगैरे तिथेच आहेत. पण थँक यू टू हर टू एज वेल, लाईक फॉर बिईंग such a nice wife.